नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 38व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. ध्यानयोग म्हणजेच गीतेतला 6वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. मनःशांती ही कुठलेही काम करण्यासाठी गरजेची आहे. आपण शांत मनाने घेतलेले निर्णय हे नक्कीच आपल्यासाठी फायद्याचे ठरतात. ही मनःशांती ध्यान या क्रियेने आपण मिळवू शकतो. आज ह्याच मनाच्या शांततेविषयी बोलूया. यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जेव्हा एखादा माणूस हा आपल्या इंद्रियांशी किंवा केलेल्या क्रियांच्या फळांशी अटॅच्ड किंवा जोडलेला नसतो, तेव्हा तो माणूस खरंच योग किंवा युनियन या स्तरावर पोचलेला असतो. अशा व्यक्तींनी त्यांच्या कर्मांच्या फळांचा त्याग केला आहे. मागच्या भागात आपण मनाचे नियंत्रण याबद्दल बोललो. इच्छांमुळे मनात स्वार्थ निर्माण होतो आणि स्वार्थ आला म्हणजे एखादा हेतू मनात ठेवून आपण काम करणार. श्रीकृष्ण अर्जुनाला परत एकदा सांगतात, आपले कर्म हे कधीही सोडू नये आणि कर्म पार पाडताना कर्मांच्या फळांचा विचार त्यांनी केला नाही पाहिजे. कर्म पार पाडणे हे अर्जुनाच्या हातात आहे. त्याच्या पुढे काय होईल, कसे होईल हे काही तो ठरवू शकत नाही. तसेच आपण रिझल्ट्सवर आपला फोकस न ठेवता प्रोसेस यावर ठेवला तर मनाचे नियंत्रण आपल्याला जमू शकेल, असे देखील बोललो. आपले मन हे बऱ्याच गोष्टींच्या विचारांमध्ये गुंतलेले असते. कधी कधी हे विचार ॲक्टिव्ह असतात आणि मग ते आपल्या भावनिक संतुलनावर परिणाम करतात. काही विचार हे पॅसिव्ह असतात. ते आपल्याला कसे प्रभावित करतायत हे लगेच कळत नाही. म्हणून कधीकधी अस्वस्थ वाटण्याचे कारण आपल्याला एकदम कळत नाही. असं तुम्हाला नक्कीच कधी ना कधी वाटत असणार. ह्या विचारांवर ताबा ठेवण्याकरता गरज आहे ती मानसिक स्पष्टतेची किंवा क्लॅरिटी ऑफ माइंड ह्याची. ही मानसिक स्पष्टता किंवा क्लॅरिटी ही मेडिटेशन किंवा ध्यान अभ्यास याने मिळवता येते. ही स्पष्टता आपल्याला मनःशांती देते आणि हीच मनःशांती पुढे आपल्याला आपले कर्तव्य नीट पार पाडण्यात मदत करते. एका योगीसाठी त्याची मनःशांती ही सर्वात महत्त्वाची, कारण ह्याच मनाच्या शांततेने हा योगी समानता, सत्य, स्थिरता, चांगले वर्तन आणि डिटॅचमेंट या सगळ्यांच्या जवळ जाऊ शकतो. योग या शब्दाचा अर्थ म्हणजे युनियन असं आपण म्हणालो होतो. हा युनियन म्हणजे एकत्र येणे, एकीकरण. एका श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला योगारूढ या संकल्पनेबद्दल सांगतात. एक योगारूढ म्हणजे ती व्यक्ती जिला योग या शब्दाचा पूर्ण अर्थ माहीत आहे आणि ही व्यक्ती या योगाचा अभ्यास आपल्या जीवनात करते. खोल ध्यानाने माणूस समाधी मिळवू शकतो. हे ध्यान आहे तरी काय? मेडिटेशन करणाऱ्या व्यक्तीला माहीत असतं की आपल्या अवतीभोवती असलेलं जग हे एक माया आहे. हे जग म्हणजे आपल्या मनाने प्रस्तुत केलेले एखादे चित्र आहे. The mind projects the external world as real. समाधी मिळवलेल्या व्यक्तीला आपल्या इंद्रियांना संतुष्ट करण्याची काही गरज वाटत नाही. ती व्यक्ती रिझल्ट्स, प्रोसेस या सगळ्या गोष्टींपासून दूर गेलेली असते. खोल ध्यानातल्या व्यक्तीचे मन हे एका शांत समुद्रासारखे असते. The mind of a person in samadhi is like a calm ocean without waves.
सगळं सोडून समाधी ही संकल्पना आपल्याला जीवनात आणणे हे काही सहज शक्य नाही. पण ध्यान, मेडिटेशन हे तर आपण नक्कीच करू शकू. कधीकधी कुठल्या तरी गोष्टीला रिॲक्शन न देणे हे पण एक प्रकारचे मेडिटेशन असू शकते. आत्ता वाद वाढवायला नको, नंतर शांततेत बसून मुद्दा मांडून ह्यावर सोल्युशन काढूया, हे सगळे म्हणजे एक प्रकारचे ध्यानच झाले. ध्यानात बसणे म्हणजे आजूबाजूच्या गोष्टींची जाणीव असणे, आपल्या श्वासावर ध्यान असणे. कामात असताना गोष्टींची जाणीव आपण दाखवू शकतो, हे एक प्रकारचे ध्यानच तर झाले. या ध्यानाने आपण आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो. तेवढेच नाही तर आपण मनःशांती या संकल्पनेच्या जवळ जाऊ शकतो. मनाच्या नियंत्रणाविषयी अजून बोलायचं तर आहेच. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.